नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये देखील बलात्कारांच्या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत. आणि असं झाल्यावर आपण काय करतो की हातात मेणबत्त्या घेतो, रॅली काढतो आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा करण्यात यावी असं आपण सरकारकडे अपील करतो. परंतु तुम्ही या गोष्टीचा व्यवस्थित एकदा विचार केला का की महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्या एखाद्या नराधमाला, त्या माणसाला फाशीची शिक्षा तात्काळ का देण्यात येत नाही? त्यामागील नेमकं कारण काय असू शकतं? त्यामागील नेमकं कायदा काय आहे? आणि त्याचप्रमाणे भारतातील इतर राज्यांमध्ये बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना कोणती शिक्षा आहे? आणि तसेच जगभरामधील अनेक देशांमध्ये बलात्कारांसाठी नेमकी कोणती शिक्षा आहे माहिती का? नाही ना? मी कशाला आहे? मी सांगतो, ऐका. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या की भारतामध्ये दुर्मिळातल्या दुर्मिळ गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. आणि उरला प्रश्न बलात्कारासारख्या एकदम घृणास्पद गुन्ह्यांचा. आणि जर अल्पवयीन मुलींवर जर का बलात्कार झाला तर या बलात्काराचा गुन्हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉक्सो अंतर्गत नोंदविला जातो. आणि या कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला किमान 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि तसेच जन्मठेपापर्यंत शिक्षा देखील मिळू शकते. परंतु बघा, व्यवस्थित ऐका, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या ठिकाणी या बलात्काराचा कायदा काही प्रमाणामध्ये वेगळा आहे. जसं की या राज्यांमध्ये 12 वर्षाखालील जर का मुलीवर बलात्कार झाला तर त्या गुन्हेगाराला, त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात येते. आणि दिल्लीतही असा कायदा संमत करण्यासाठी जागोजागी उपोषण करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये हा कायदा संमत करण्याची अतिशय गरज आहे. मग तुम्ही म्हणत असाल की 12 वर्षाच्या पुढील मुलींवर जर का बलात्कार झाला तर त्यासाठी नेमकी कोणती शिक्षा? तर खरंच त्यासाठी देखील फाशीची शिक्षा करण्यात यावी असं मला सुद्धा असं मनापासून वाटतं. परंतु हे सर्व बोलणं सोपं आहे, परंतु कायद्यानुसार या सर्व गोष्टी कृतीत आणणं थोड्या काही प्रमाणामध्ये अवघड आहेत, परंतु अशक्य बिलकुलही नाहीत. आता आपण त्या कायद्याविषयी बोलत होतो की दुसऱ्या राज्यांमध्ये कोणता कायदा आहे की 12 वर्षाहून जर का खालील मुलीवर जर का बलात्कार झाला तर त्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. कोणत्या राज्यांमध्ये हे तुम्हाला आता सांगितलं होतं. मग यामुळे काय होईल की असे कठोर नियम झाल्यामुळे बलात्कार करणाऱ्या नराधमांना एक आवक बसेल आणि मुलींवर बलात्कार करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी होईल. आता मलेशियामध्ये बाल लैंगिक अत्याचारावर आणि बलात्कारावर जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंतची शिक्षा आणि त्या नराधमाला, त्या गुन्हेगाराला कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते. आणि सिंगापूरमध्ये थोडी वेगळी शिक्षा आहे. सिंगापूरमध्ये 14 वर्षापर्यंतच्या मुलीवर जर का बलात्कार झाला तर त्या बलात्कारीला, त्या गुन्हेगाराला 20 वर्षाची कैद देण्यात येते. आणि अमेरिकेबाबतीत बोलायचं झालं तर अमेरिकेमध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमावर फाशीची शिक्षा देण्याची तरतूद होती, तसा तिथं कायदा होता. परंतु 2008च्या एका बलात्काराच्या घटनेच्या सुनावणीमध्ये तो कायदा बदलण्यात आला आणि फाशीची शिक्षा बेकायदेशीर आहे असं नमूद करण्यात आलं. परंतु अमेरिकेमध्ये देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बलात्कारांसाठी वेगवेगळी शिक्षा आहे. कॅनडामध्ये अशा गुन्ह्यासाठी 14 वर्षापर्यंतची कैद देण्यात येते. आणि इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलीवर जर का बलात्कार झाला तर 6 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत आणि काही काही घटनांमध्ये तर जन्मठेपेपर्यंत शिक्षा देण्यात येते. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये वेगळीच शिक्षा आहे की बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला तर पहिल्यांदा त्याला 15 वर्षाची शिक्षा देण्यात येते आणि दुसऱ्यांदा त्या नराधमांनी तोच गुन्हा केला तर त्याला 20 वर्षाची शिक्षा देण्यात येते. कमाली भाऊ. असे अनेक देश आहेत की ज्यांमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा आहे, जसं की आता आपण बघितलं आहे. परंतु भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशा गुन्ह्यासाठी कठोरातला कठोर कायदा तयार करून अशा नराधमांना शिक्षा देण्यात यावी. आणि बलात्काराच्या घटना सहसा होऊच नयेत आणि झाल्या तर प्रत्येक बलात्काराच्या घटना फास्ट ट्रॅकवर चालवून त्याचा ताबडतोब निकाल लावण्यात यावा. अजून बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु ही जर का माहिती आणि हा जर का व्हिडिओ जर का तुम्हाला एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाला असेल, लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत